नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संधी या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। संधी या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। आज आपण मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये संधी हा व्याकरणाचा भाग अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण संधी म्हणजे काय हे समजून घेतलेले आहेत। आता आपण संधीचे प्रकार कोणते कोणते आणि ते कसे आपण विग्रहाच्या रूपामध्ये लिहायचे असतात याचा अभ्यास करणार आहोत। संधीचे एकूण 3 प्रकार असतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्यापैकी आपण स्वर संधी म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे। आता आपण व्यंजन संधीचा अभ्यास करत आहोत। व्यंजन संधीबद्दल आपण समजून घेतलं होतं की जेव्हा दोन शब्द एकत्र जोड शब्दाच्या रूपामध्ये आपण जेव्हा विग्रहाच्या रूपामध्ये लिहितो आणि त्यातून जो काही नवीन शब्द तयार होतो त्यामध्ये जेव्हा पहिला शब्द जो असतो त्याचा शेवटचा वर्ण एकतर स्वर असला पाहिजे किंवा व्यंजन, किंवा मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन, स्वर व्यंजन किंवा व्यंजन व्यंजन, म्हणजेच इथे व्यंजन संधी होत असते। एकमेकांशेजारी येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तरीही तिथे व्यंजन संधी होतो। त्यानंतर व्यंजन संधीचा प्रथम व्यंजन संधी हा प्रकार आपण अभ्यासलेला आहे। पहिल्या 5 वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन संधी येऊन मग तिथे व्यंजन संधी तयार होते। इथे उदाहरण तुम्हाला दिलं होतं, विपद काल, विपद अधिक काल बरोबर विपत्काल। त्याचप्रमाणे वाघ अधिक पती वाक्पती। आता आपण पुढचा संधीचा प्रकार अभ्यासणार आहोत। व्यंजन संधीचा प्रकार आहे तृतीय व्यंजन संधी। त्याचा नियम किंवा वैशिष्ट्य जाणून घेऊया। पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनांपुढे स्वर किंवा अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते। मग बघा इथे आपल्याला तृतीय व्यंजन म्हणजेच तिसरे व्यंजन। आता नियम काय सांगितलेला आहे आपल्याला की पहिल्या वर्गातील कठोर व्यंजन, आता पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजन म्हणजे क वर्ग, च वर्ग, त वर्ग, प वर्ग, याला आपण वर्गांचे प्रमाणे नाव बोलतो। मग पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनांपुढे स्वर आणि किंवा अनुनासिक म्हणजे क वर्ग मध्ये बघा कोणते कोणते, क, ख, ग, घ आणि न, म्हणजे ड लिहितो आणि त्याच्या पुढे आपण डॉट काढतो, टिंब देतो की नाही, म्हणजे ते अनुस्वार असतं। मग क, ख, ग, घ याच्यामध्ये क आणि ख हा कठोर व्यंजन आहे, त्याचप्रमाणे ग आणि घ हा मृदू व्यंजन आहे। च, छ, ज, झ ह्या वर्णनामध्ये च आणि छ कठोर व्यंजन आहेत, ज आणि झ मृदू व्यंजन आहेत। त्याचप्रमाणे ट, ठ, ड, ढ याच्यामध्ये न हा अनुस्वार आहे आणि ट, ठ कठोर व्यंजन आहे आणि ड आणि ढ हा मृदू व्यंजन आहे। त्याचप्रमाणे त, थ, द, ध याच्यामध्ये त्याचप्रमाणे ट, ठ, ड, ढ ह्या व्यंजनांमध्ये ट आणि ठ कठोर व्यंजन आहे, ड आणि ढ मृदू व्यंजन आहे। त, थ, द, ध मध्ये त आणि थ कठोर व्यंजन आहे, द आणि ध मृदू व्यंजन आहे। त्याचप्रमाणे प, फ, ब, भ यामध्ये प आणि फ कठोर व्यंजन आहे आणि ब आणि भ मृदू व्यंजन आहे। मग इथे सांगितलेलं आहे की पहिल्या 5 कठोर व्यंजनापुढे पहिले 5 जे वर्ग आहेत, क वर्ग, च वर्ग, त वर्ग, ट वर्ग आणि प वर्ग याच्यामधील आपले जर कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा अनुनासिक शिवाय मृदू व्यंजन जर आला तर त्याच्या जागी आपल्याला त्याच वर्गातील तिसरे व्यंजन घेऊन संधी करायची। म्हणजे आता पहिल्या वर्गातील ग आणि घ हे मृदू व्यंजन आहेत, तर ग आणि घ पैकी कोणताही व्यंजन जर आला तर आपल्याला त्याच वर्गातील म्हणजे क वर्गातील तिसरे व्यंजन घ्यायचं आहे। मग तिसरे व्यंजन कोणतं येणार आहे, क, ख, ग, घ, मग ग हा तिसरा व्यंजन येणार। असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं हा नियमाचं पालन करायचं आहे। मग आता आपण उदाहरण समजून घेऊया। पहिलं उदाहरण आहे वाक अधिक
ईश्वरी, वाघ अधिक ईश्वरी। मग इथे बघा आपलं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं वर्ण ई आहे, म्हणजेच आपल्याला क अधिक ई। मग आता इथे क अधिक ई आहे आणि इथे काय सांगितलेलं नियमाप्रमाणे जर क हा कठोर व्यंजन आहे ना, मग हा कठोर व्यंजन जर आला असेल तर त्याच वर्गातील तिसरं व्यंजन आपल्याला घ्यायचं आहे। म्हणजे आता क वर्गातील तिसरं व्यंजन आपल्याला घ्यायचं आहे, कारण की क हा कठोर व्यंजन आहे आणि त्या वर्गातील आपल्याला तिसरं व्यंजन क ख ग म्हणजे काय येणार आहे ग। मग क च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे ग। मग क अधिक ई बरोबर क च्या स्थानावरती आपण ग घेणार, म्हणजे ग अधिक ई म्हणजे ईला ग, ई म्हणजेच काय आपल्याला दुसरी वेलांटी, मग ग मध्ये आपल्याला दुसरी वेलांटी लावायची आहे। मग अशा रीतीने वाघ अधिक ईश्वरी बरोबर काय होणार आहे, आपण क च्या स्थानावरती ग घेतलेला आहे, ग मध्ये ई ची मात्रा येणार आहे, दुसरी ई वेलांटी ई ची लावायची आहे म्हणजेच वागेश्वरी। मग अशा रीतीने आपला संधी विग्रह किंवा संधी विग्रह केल्यानंतर जो शब्द तयार होणार आहे तिथे आपल्याला वाघ अधिक ईश्वरी बरोबर वागेश्वरी। अजून एक उदाहरण आपण समजून घेऊया, अप अधिक ज। आता इथे बघा अप पहिला काय आहे, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर किंवा शेवटचं वर्ण प आहे आणि इथे ज आहे, म्हणजेच काय प अधिक ज। आता इथे प वर्गातील आपल्याला प हा कठोर व्यंजन असल्या कारणाने आपल्याला प च्या स्थानावरती प वर्गातील तिसरं वर्ण घ्यायचं आहे, म्हणजे प च्या याच्यामध्ये तिसरं वर्ग कोणतं येणार आहे, तिसरं वर्ण प फ ब। मग आपण प च्या स्थानावरती काय घेणार आहोत ब। मग इथे ब अधिक ज, मग आपल्याला ब हा ज ला जॉईंट करायचा आहे, म्हणजे तो जोड शब्द तयार होणार। मग अशा रीतीने आपलं अब्ज हे उत्तर येणार, अप अधिक ज बरोबर अब्ज। आता पुढचा प्रकार आहे व्यंजन संधीमधला अनुनासिक संधी। पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनांपुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होणार। आता बघा इथे आपल्याला माहिती आहेत व्यंजन क ख ग घ न, म्हणजे ड लिहितो आपण आणि त्याच्यामध्ये छोटा पाठीमागे डॉट लावतो की नाही, अनुस्वार असतो तो। मग आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे, किंवा मग ट ठ ड ढ न। न हा जो 5वा जो वर्ण असतो आपण बघा क ख ग घ हे क वर्ग च वर्ग त वर्ग ट वर्ग आणि प वर्ग, याच्यामधला जो काही 5व्या लाईनीतला जे वर्ण असतात किंवा जे व्यंजन असतात त्याला आपण अनुनासिक व्यंजन असे म्हणतो। हिंदीमध्ये त्याला पंचाक्षरी म्हटलं जातं। तर आता ह्या अनुनासिक आपल्याला काय सांगितलेलं आहे, अनुनासिक संधी कधी होणार, जेव्हा की पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास तर त्याच व्यंजनातील पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला अनुनासिक व्यंजन लावायचं आहे, पहिला वर्ग, त्याचा वर्ग बघायचा तो कोणत्या वर्गातील आहे आणि मग तो अनुनासिक व्यंजन तिथे संधी तयार होणार। आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया। वाक अधिक निश्चय, आता इथे बघा क आलेला आहे की नाही, मग आता ह्या क वर्गातील आपल्याला पाहायचं आहे आणि इथे काय आलेलं आहे न आलेला आहे। मग क चा पंचमाक्षर किंवा क या वर्गातील अनुनासिक वर्ण कोणता आहे तो न होतो, म्हणजेच क च्या स्थानावरती आपल्याला काय घ्यायचं आहे न। मग क अधिक न बरोबर न अधिक न। मग अशा रीतीने आपला तिथे शब्द तयार होणार आहे वांग निश्चय, वाक निश्चयच्या ऐवजी वांग निश्चय असं होणार। दुसरं उदाहरण समजून घेऊया आपण, षट अधिक मास, षट अधिक मास। मग षट या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे ट आणि मास या शब्दातील पहिला वर्ण आहे म, मग ट अधिक म। आता आपल्या अनुनासिक संधीच्या नियमाप्रमाणे काय सांगितलेलं आहे की त्याच वर्गातील अनुनासिक शब्द आपल्याला अनुनासिक व्यंजन आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच ट वर्गातील अनुनासिक व्यंजन येतो न। मग ट अधिक म
बरोबर आपण टच्या स्थानावरती घ्यायचंय न अधिक म. मग इथे जोड शब्द तयार होणार आहे षण्मास. षट अधिक मास म्हणजेच षण्मास. तर टच्या स्थानावरती आपण न हे त्याच ट वर्गातील 5वे अक्षर किंवा मग 5वे वर्ण किंवा अनुनासिक व्यंजन आपण घेतलेलं आहे न. मग आपला षट्मासच्या स्थानावरती आपला संधी विग्रह केलेला शब्द तयार होतोय नवीन षण्मास. अनुस्वार किंवा शीर्षबिंदू. आता बघा इथे नियम आपल्याला सांगितलेलं आहे, वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की अनुस्वार किंवा शीर्षबिंदू असेल तर आपल्याला काय नियम पाहायचा आहे. म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. बघा जेव्हा म मध्ये स्वर मच्या पुढे जर स्वर आला असेल तर तो 2 वेळा आपण मागच्या याच्यामध्ये तो म म्हणूनच तयार होतो. त्याचबरोबर अजून सांगितलेलं की व्यंजन जर आल्यास मागील म बद्दल अक्षरावरती काय होतो अनुस्वार किंवा शीर्षबिंदू तयार होतो. जर समजा म हा व्यंजन आला तर त्या मागचा जो काही अक्षर असणार आहे त्या अक्षरावरती तो अनुस्वार किंवा शीर्षबिंदूच्या रूपाने आपण लिहितो. उदाहरण समजून घेऊया. सम अधिक आचार. आता पहिला नियम काय सांगितलेला आहे की म पुढे जर स्वर आलास तर तो स्वर मागील म मध्ये मिसळला जातो. म्हणजे बघा सम अधिक आचार म अधिक आ म्हणजे मा. मग आपला शब्द तयार होणार आहे समाचार. त्याचप्रमाणे पुढील उदाहरण आहे सम अधिक गती. सम अधिक गती बरोबर. आता बघा सम दुसऱ्या अक्षरातील पहिल्या अक्षरातील दुसरा वर्ण आहे म आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण आहे ग म्हणजेच म अधिक ग. आपल्याला नियम काय सांगितलेला आहे की जर व्यंजन आल्यास आणि मागे म असेल तर त्याच्या स्थानावरती आपण काय करणार आहोत त्याच्याच पाठीमागच्या अक्षरावरती आपण अनुस्वार देणार आहोत. म्हणजे बघा आता इथे म आलेला आहे की नाही. मग त्याचा पाठचा अक्षर काय आहे आपल्याला पाठीमागे जायचंय पुढे नाही पाठीमागे जायचंय. मग त्याचा पाठचा अक्षर येणार आहे स. मग हा म अनुस्वार होणार किंवा मग शीर्षबिंदूच्या रूपात आपण त्याला लिहिणार. आता शीर्षबिंदूला लिहायचं आपल्याला अक्षरावरती अनुस्वार द्यायचा आहे. म्हणजे स वरती आपण मच्या स्थानावरती अनुस्वार देणार म्हणजे डॉट किंवा टिंब देणार. आणि मग अशा रीतीने आपला तयार होणार आहे संगती. म्हणजे गतीमध्ये काहीच परिवर्तन होणार नाही. जे परिवर्तन व्हायचं आहे त्या पहिल्या शब्दामध्ये होणार आहे. मग स वरती अनुस्वार येणार स आणि गती म्हणजे स अधिक गती बरोबर संगती. आता इथे तुम्हाला महत्त्वपूर्ण टिप्स सांगितलेले आहे की कठोर व्यंजन म्हणजे काय आणि मृदू व्यंजन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. जिथे उच्चाराची तीव्रता असते ती कठोर व्यंजने समजावीत आणि तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य असतो त्यांना मृदू व्यंजने समजावीत. उदाहरणार्थ तुम्हाला इथे दिलेले आहेत कठोर व्यंजनं कोणती कोणती आहेत. क ख च छ ट ठ त थ प फ हे कठोर व्यंजने आहेत. आणि मृदू व्यंजने कोणती आहेत तर ग घ ज झ ट ठ द ध ब भ ही कठोर व्यंजने आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण संधी अभ्यासत आहोत आणि संधीमध्ये आपण आतापर्यंत स्वर संधी आणि व्यंजन संधी म्हणजे काय याचा अभ्यास सविस्तर रीतीने केला आहे. उर्वरित संधीच्या प्रकारचा पण आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. परंतु त्याचा अभ्यास आपण संधीच्या पुढील व्याकरणाच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.